नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं साळुंखे सर केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आहे साळुंखे सर आणि आज आपण बोलणार आहोत नीट UG 2025च्या अपेक्षित कट ऑफबद्दल. जर तुम्ही नीटची एक्झाम दिली असेल आणि कट ऑफबद्दल उत्सुक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. चला सुरू करूया. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले अनेक व्ह्यूअर्स जे आहेत ते व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज सबस्क्राईब करा. नीट UG 2025ची परीक्षा 4 मे 2025 रोजी झाली आणि आता सर्व विद्यार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की यावर्षीचा कट ऑफ किती असेल. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नीटची परीक्षा काहीशी कठीण होती, महत्त्वाचं करून फिजिक्सचा पेपर. त्यामुळे कट ऑफबद्दल वेगवेगळे अंदाज बांधले जातात. आज आपण कॅटेगरीनुसार अपेक्षित कट ऑफ आणि त्यावर परिणाम करणारे घटक पाहणार आहोत. तर चला पाहूया नीट 2025चा अपेक्षित कट ऑफ कॅटेगरीनुसार कसा असेल. 2024मध्ये जनरल कॅटेगरी म्हणजेच अनरिझर्व किंवा EWS कॅटेगरीचा जो कट ऑफ होता तो 162 होता आणि एक्सपेक्टेड कट ऑफ यावेळी जो आहे तो 155 to 165च्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. हा 155 जो आहे तो EWSसाठी असावा, लक्षात ठेवा. OBC कॅटेगरीचा 2024ला कट ऑफ जो होता तो 127 होता आणि 2025ला एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो 110 to 135च्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. हा 110 कट ऑफ जो आहे तो OBC कॅटेगरीमधल्या PWD कॅन्डिडेटचा आहे. ओके. SC किंवा ST कॅटेगरीसाठी गेल्या वर्षी 2024चा कट ऑफ जो होता तो 127 होता आणि एक्सपेक्टेड कट ऑफ जो 2025ला असण्याची शक्यता आहे तो आहे 100 to 130च्या दरम्यान. इथे सुद्धा लक्षात ठेवा हा जो लोअर आहे तो PWD कॅन्डिडेटसाठी आहे आणि जनरल PWD कॅन्डिडेटसाठी कट ऑफ जो होता गेल्या वर्षी तो 144 होता. यावर्षी तो कट ऑफ 135 to 150च्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. लक्षात ठेवा हा फक्त अंदाज आहे. खरा कट ऑफ जो आहे तो जून 2025मध्ये नीटच्या निकालासोबत जाहीर होईल. आता प्रश्न येतो हा कट ऑफ कसा ठरतो. यावर परिणाम करणारे काही प्रमुख घटक पाहूया. पेपरची काठिण्य पातळी, म्हणजेच यंदा फिजिक्सचा पेपर खूपच कठीण होता आणि बायोलॉजीचा पेपर लांबलचक होता, त्यामुळे कट ऑफ कमी होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची नीट 2025मध्ये 20,80,000 एवढ्या विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिलेली. म्हणजे गेल्या वर्षी 2024मध्ये किती +2 लाख होते. म्हणजे यावर्षी ही संख्या 2 लाखाने काय आहे, कमी आहे, लेस. 2 लाख एवढे स्टुडंट कमी आहेत, त्यामुळे कट ऑफवर परिणाम होऊ शकतो. सीट्सची उपलब्धता यंदा MBBS आणि BDSच्या सीट्समध्ये जवळपास 5,000 ते 10,000ची वाढ झालेली आहे, त्यामुळे कट ऑफ किंचित कमी होऊ शकतो. परंतु 2025मध्ये जर विद्यार्थ्यांचा एकूण परफॉर्मन्स जास्त ठरला, म्हणजे 600+ विद्यार्थ्यांनी जास्त मार्क्स मिळवले तर कट ऑफ वाढू शकतो, हेही लक्षात ठेवा. जर तुम्ही नीट 2025चा निकाल आणि कट ऑफची वाट पाहत असाल तर काही टिप्स. काउन्सिलिंगसाठीही तयारी करा. कट ऑफ जाहीर झाल्यावर MCC किंवा स्टेट या संस्थांकडून काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू होईल आणि तुमच्या रँकनुसार कॉलेजची यादी तयार ठेवा. रँक प्रेडिक्टेबल, आजकाल ऑनलाईन रँक प्रेडिक्टेबल अवेलेबल आहेत. कोणत्याही एखाद्या चांगल्या वेबसाईटचा रँक प्रेडिक्टर वापरा आणि तुमचा रँक किती येतो हे जस्ट आपल्याला माहीत असलं पाहिजे, यासाठी तयार राहा. पॉझिटिव्ह राहा. कट ऑफबद्दल जास्त तणाव घेऊ नका. तुम्ही मेहनत केलेली आहे आणि तुम्हाला यश नक्कीच मिळेल. तर मित्रांनो, हे होतं नीट UG 2025च्या अपेक्षित कट ऑफबद्दलचे काही अंदाज. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचे अपेक्षित मार्क किती आहेत खाली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि हो, अशाच अपडेटसाठी आमचं चॅनल साळुंखे सर केमिस्ट्री नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि हा व्हिडिओ तुमच्या नीट तयारी करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. ऑल द बेस्ट. थँक्स फॉर वॉचिंग.